तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतरची आता ही महत्त्वाची दृश्य आपण पाहिली। त्यांच्या समर्थकांनी वारंवार असंच म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड यांच्या आडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे कुठेतरी राजकीय या सर्वाला अँगल मिळतानाही पाहायला मिळतोय। आपण गेले काही दिवस बघतोय की वाल्मिक कराड या नावाभोवती संपूर्ण वलय राजकारणांचं फिरलेलं आहे आणि वाल्मिक कराड यानेच हत्या केलेली आहे, त्याच्या माणसांनीच हत्या केलेली असं वारंवार सांगण्यात आलं होतं। दरम्यान आता वाल्मिक कराड शरण गेलेला आहे। शरण गेल्यानंतर तपास कोणत्या पद्धतीने होईल, कोणत्या अँगलने होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर आता या तपासाअंती नक्की काय सिद्ध होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराड नंतर आणखी काही आरोपी आहेत जे अद्यापही फरार आहेत, त्यांचा शोध पोलिसांकडून अजूनही सुरूच आहे, ते अजून हाती आलेले नाही। कानाला ते हे करायले आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले। तर कोण बंदूक ठेवतंय? आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले, पण काय करतात मग हे आमदार? लोकांनी निवडून ते आता ह्यांचं देखवर ना आता ह्याचं ऐका, तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो, ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे। गुन्हा दाखल झाला तो पोलिसांनी केला ना, ते तर खरं ना सगळं? मग खोटा गुन्हा आहे ते, गुन्हा पण खोटा आहे, गुन्हा खोटा आहे। कोणतं एव्हिडन्स असलं तर आम्हालाही मान्य ना, एव्हिडन्स असेल तर आम्हालाही मान्य आहे। त्यांचं काय एव्हिडन्स नाहीतच, त्यांनी काही ज्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैनला होते। असं कसं 302 मध्ये येणार? जे गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते, आता ते 302 मध्ये काय तिथं? असं आहे की ह्याच्यात जे लागे बांधलेत ना, हे फार डेंजरस आहे, हे मला समजतंय। आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याचं असे जुळवणी आहे की दिवसाला 10-20 कोटी रुपये येत आहेत, जात आहेत। म्हणजे आता काय माहित पोलीस काय काय खणून काढतात। मैत्रीपोटी हिला 200 कोटी रुपयाची जमीन, इथे बंगला, इथे गाडी, पोराकडे गाड्या बघा तिथे। हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशमुखच्या धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांची पदावरून हकालपट्टी करावी, ते काय मला माहित नाही, पण नैतिक दृष्ट्या मी तर राजकारणाचा मोठा नाही, पण मी वाचत असतो, मी लक्षात ठेवतो काही गोष्टी। महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही की आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्रिपदाच्या खर्चाला चिटकून उभा आहे। सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात, आणि सत्तेला लाथ मारून लोक बाहेर पडतात की माझ्यावर आरोप झाला ना, जोपर्यंत स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही। मला आजही आठवतंय की झी टीव्हीच्या ह्याच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये, भुजबळांवर आरोप होत होते आणि झी टीव्हीने एक बातमी दाखवली होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता। साहेबांनी भुजबळ तर आपण पाहिलं वाल्मिक कराड याने शरणागती पत्करल्यानंतर जितेंद्र आव्हाड सुद्धा बोलत होते आणि या संदर्भात त्यांनी मोठे आरोप केलेले आहेत। इतकी आर्थिक जुळवाजुळव नक्की कुठून करण्यात येते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। पोलीस नक्की काय करतायत असे अनेक प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे। लवकरात लवकर सर्व आरोपींना पकडा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा असं वैभवीने एका बाजूला म्हटलेलं आहे। दरम्यान वैभवी नक्की काय म्हटलेली आपण पाहूयात।